2 ड्रेसिंग बनवायचं. आणि ज्यांची ऑइली स्किन आहे ना त्यांच्यासाठी थोडंसं ग्रीसी आई झाल्यानंतर एक गोष्ट जी कळते ती हाय एव्हरीवन अँड वेलकम बॅक अगेन. आणि आज खूप दिवसानंतर आम्ही दोघं जण असं सकाळी उठून वॉकसाठी गेलो होतो. मस्तपैकी वॉक झाला, भरपूर गप्पा होतात महत्त्वाच्या म्हणजे, आणि सकाळची ती शुद्ध हवा मिळते. तसं तर वीकेंडला ताणून झोपलं जातं, पण सध्या आता रोजच वीकेंड चालू आहे. येताना चहा घेतला होता, पण त्या चहाची चवच चांगली नव्हती. म्हटलं घरी येऊन परत आपण घरी जसा बनवतो गुळाचा चहा तसा बनवूया. सोबत मी नाश्त्याची पण तयारी केली आहे. नाश्त्यामध्ये आज पोहे बनणार आहे. तसं मी वेगवेगळं बनवत असते, पण काय माहिती का, जेव्हाही मी दाखवते ना तेव्हा मॅक्सिमम टाईम तुम्हाला पोहेच दाखवते. त्यामुळे कदाचित तुमचा गैरसमज होतो की ही रोज पोहेच खाते. मस्त पोहे खाल्ले, त्यानंतर चहा घेतला. आंघोळीनंतर काही मॅन्डेटरी स्किन केअर असते जे की मी करत असते. त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सनस्क्रीन. आता काही महिन्यांपासनं मी हे मामाअर्थचं अल्ट्रालाईट इंडियन सनस्क्रीन वापरते आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे SPF 50++++ आहे. म्हणजे हार्श उन्हापासून सगळ्यात आधी तर प्रोटेक्ट करतं स्किनला. त्यानंतर खूप जास्त लाईट वेट आहे. स्किनला लावल्यानंतर अजिबात हेवी वाटत नाही. आता महत्त्वाचं म्हणजे व्हाईट कास्ट सोडत नाही, कारण काही सनस्क्रीन चांगले असले तरी पण ते व्हाईट कास्ट सोडतात. त्यामुळे नॉर्मल ड्राय स्किनसाठी एकदम बेस्ट सनस्क्रीन आहे. आणि ज्यांची ऑइली स्किन आहे ना त्यांच्यासाठी थोडंसं ग्रीसी फील असू शकतं, लवकर ॲब्झॉर्ब होतं आणि छान आहे ओव्हरऑल. तर मी तुम्हाला हे सजेस्ट करेल. बाकी प्रोडक्ट मी टॅग करते. आणि यात ना कॅरेट सीड ऑइल आहे, त्यानंतर ऑरेंज ऑइल आहे. सो छान वाटतं स्किनला लावल्यानंतर, प्रोटेक्शन मिळतं. आणि यानंतर मग तुमचं जे काही आहे क्रीम्स वगैरे लावणं तुम्ही यावर लावू शकता, किंवा मग नुसतं सनस्क्रीन जरी लावलं ना तेवढं इनफ असते. आता मी सगळ्यात आधी मॉइश्चरायझर लावलं, त्यानंतर सनस्क्रीन लावलं आणि आता फक्त लिप बाम लावते. बाकी पावडर किंवा कुठलंच क्रीम मी घरी असले तेव्हा लावत नाही. अदरवाईज बाहेर जायचं असेल तर मग मी पॉन्ड्स BB किंवा मग लॅक्मे CC क्रीम वापरत असते. चला, सो ओव्हरऑल हे बेस्ट ऑप्शन आहे स्पेशली इंडियन स्किन टोनसाठी. आणि अफोर्डेबलसुद्धा आहे, खूप असं महाग पण नाही आहे. सो तुम्ही हे वापरू शकता. कारण याबद्दल म्हणजे सनस्क्रीनबद्दल मला कधीतरी प्रश्न येतात. आता खूप जास्त डिटेलमध्ये नाही, पण अगदी शॉर्टकटमध्ये मी सांगितलं आहे तुम्हाला. बाकी तुम्हाला जर आणखी जास्त प्रश्न असेल तर तुम्ही डायरेक्ट गुगल सर्च केलं ना, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जाईल. अदरवाईज जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही हे मामाअर्थचं वापरू शकता. आणि मी इथे स्पेशली व्हिडिओ करते आणि असा माझा ड्रेसिंग ओपन असतो ना, तेव्हा प्रत्येक व्हिडिओमध्ये एक तरी कमेंट असतेच की तुझं ड्रेसिंग टेबल दाखव, कसं ऑर्गनाईज केलेलं आहे ते दाखव. पण तुम्ही बघू शकता अजिबात ऑर्गनाईज नाही आहे. कधीतरी मी करते, पण ते ॲज इट इज जसंच्या तसं होऊन जातं. मी लवकरच ऑर्गनाईज करेल. आणि 2 ड्रेसिंग का बनवले आहे हा सुद्धा प्रश्न असतो. खरं तर ना ही जी जागा आहे त्यात जर एकच मोठा ड्रेसिंग बनवला असता तर तो मिररवाला ना हा जो डोअर असतो तो ओपन करायला खूप जास्त जड झाला असता. आणि एवढं मोठं ड्रेसिंग मग एकाच ह्याच्यात पूर्ण असं थोडं अनकम्फर्टेबल असलं असतं डोअर ओपन करणं किंवा ते सगळं मॅनेज करणं. म्हणून इथे थोडं जास्त स्टोरेज आहे. आणि हा स्पेशली मिरर प्लस कमी स्टोरेजवाला आहे. बाकी दोन्हीही जेव्हा मी दाखवेल ना त्याचा एक छोटंसं ऑर्गनाईज करून टूर देईल तेव्हा तुम्हाला कळेलच, तेव्हा मी आणखी जास्त डिटेलमध्ये सांगेल. सो ही जागा वाया जाऊ नये याचा पुरेपूर उपयोग व्हावा म्हणून इथे स्टोरेज आणि इथे नॉर्मल ड्रेसिंग असं आमचं म्हणजे असा विचार करून आम्ही ही जागा अशी थोडी वापरली आहे. अदरवाईज ही जागा मग वाया गेली असती. सो हे कारण आहे 2 ड्रेसिंग बनवायचं. चला, आज स्वयंपाकात मला कोफ्ता करी आणि फक्त चपात्या बनवायच्या आहे, बाकी काहीच बनवणार नाही आहे. खूप दिवसानंतर लौकीची कोफ्ते बनवणार आहे. आणि ॲक्च्युली ना म्हणजे आज हे बनवण्याचं कारण म्हणजे जेव्हा लौकी घ्यायची होती तेव्हा अश्विनचं असं होतं की नको लौकी नको घेऊ, जर कोफ्ते बनवायचे असेल तर लौकी घे. आणि त्यावेळी ना माझ्या पायाचं दुखणं एक्स्ट्रीम होतं. सो मी इतक्या रागात अश्विनला बोलले की इथे माझ्या पायाचं दुखणं चालू आहे आणि यांना चटुरे खायचं सुचते. सो तेव्हा मला एवढं वाटलं नाही, कारण ॲक्च्युली माझे पाय दुखत होते. पण तरी पण मी लौकी घेतली आणि म्हटलं चला आज जरा आता काही तेवढं नाही आहे. कसं आहे, आपण आपलं काही दुखत असलं तर आपण रागात काही बोललं. चला आता मी काही अश्विनला सांगितलं नाही की मी कोफ्ते बनवते आहे. सो खूप दिवसानंतर बनणार आहे कोफ्ते. झटपट बनतात आणि चांगले पण लागतात. मलाई वगैरे काही नाही आहे माझ्याकडे, पण तरीही मस्तपैकी कोफ्ता करी आणि पराठा असं कधी कधी चुकून बोलतो आपण, पण नंतर आपण ॲक्च्युली त्याचं मीन करत नाही. ते मुलांना असो नवऱ्याला असो कधी कधी रागाच्या भरात निघून जातं. पण जेव्हा आपल्याला करायचं असतं, बनवायचं असतं काहीतरी, तेव्हा खरंच आपण सगळं अगदी मनापासून पण करतो. आय नो
बरेचदा असं होत असेल, तुमच्यासोबतही असं झालं असेल. सुट्टीच्या दिवशी संध्याकाळी असं काही सामान घ्यायचं असेल ना, खूपच गर्दी होऊन जाते. म्हणून आम्ही जवळपास 1 वाजता थोडी शॉपिंग करण्यासाठी आलो होतो. सामान तर घ्यायचंच आहे, सामान घेऊनही झालं होतं. पण आपलं नाही का बायकांचं असतं, हे पण बघू दे, ते पण बघू दे. थोडाफार टाईमपास आपण करतो. म्हणजे जे घ्यायचं आहे ते घेऊन झाल्यानंतर तसंच माझं टाईमपास करणं चालू होतं. हे बघता येईल का, ते बघता येईल का. आय नो मी घेणार नाही आहे, पण बऱ्याचशा गोष्टी ज्या आपल्याला आवडतात आणि इन फ्युचर मला हे घ्यायचं आहे, मला ते घ्यायचं आहे, आत्ता घेऊ शकते का, हे सगळं आपण आपल्या डोक्यात चालू असतं. जसं की मला हा ग्लासचा सेट खूप जास्त आवडला, पण माझ्याकडे ऑलरेडी इतके सगळे ग्लासेस आहे जे की मी वापरत पण नाही. पण असो, जी शॉपिंग करायची होती ती शॉपिंग केलेली आहे. आल्यानंतर खूप जास्त भूक लागली होती. मस्त गरम गरम चपात्या करून घेते आणि त्यानंतर लगेचच जेवायला बसायचं. लहानपणीची ही सवय माझी अजूनही बदलली नाही, ती म्हणजे औषध घेण्याचा कंटाळा. मला इतका इतका कंटाळा येतो, म्हणजे तोंडात टाकलेली गोळी कधी कधी माझी ती बाहेर पडते आणि खूप पेशन्स, खूप थांबून ना मला एक एक गोळी ती आतमध्ये अशी ढकलावी लागते. त्यातल्या त्यात या इतक्या मोठ्या मोठ्या गोळ्या आहेत की त्याचे 2 तुकडे करून पण घेतले ना तर मला वाटेल की मी खूप जास्त गोळ्या घेतल्या. कसं तरी ते तोंडात टाकलं, श्वास घेतला आणि लहानपणी सुद्धा मी अशीच करायचे. आत्ताही मी अशीच करते. माझ्या तोंडातली गोळी कधी कधी खाली पडते आणि तेव्हा आई बाबा ओरडायचे, आता माझा नवरा ओरडतो. कसं तरी घेतले. ते सगळं का घेतलं होतं ते मी एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला. आता जी काही ग्रोसरी आणली होती ती काढायची मला इतकी जास्त घाई होती, कारण माझे कंटेनर रिकामे होते आणि तुमचेसुद्धा त्याबद्दलचे इतके प्रश्न होते, तू त्या कंटेनरमध्ये काय ठेवलं आहेस, कुठे ठेवलं आहेस, आम्हालासुद्धा दाखव, आम्हालाही जायचं आहे, आम्हाला पण असे कंटेनर घ्यायचे आहे. इतक्या रिलेट करतात ना या गोष्टी, कारण ही गोष्ट आपण असं नाही म्हणू शकत की हिनी माझं कॉपी करून केलं आहे. सगळ्यांना या गोष्टी आवडतात आणि सगळ्यांना कराव्याशा वाटतात. सो मी सुद्धा हे कोणाकडे बघितलं, मला सुद्धा ते आवडलं आणि म्हणूनच मी माझ्या किचनसाठी हे सगळं आणलं होतं. आता बघा, जे मोठे कंटेनर आहे त्यामध्ये रवा, शेंगदाणे, मैदा किंवा मग बाकीच्या जास्त क्वांटिटीमध्ये वस्तू आहेत त्या मी मोठ्या डब्यांमध्ये भरल्यात. आणि छोटे जे स्नॅक्ससाठी आणले होते त्यामध्ये बघा, आत्ता तरी स्नॅक्स भरून ठेवले, पण पुढे माहिती नाही, कारण हे स्नॅक्स आमच्या घरात 2-3 दिवसाच्या वर काही राहत नाही. रियांश त्यात राहूच देत नाही. सध्या तर सुट्ट्या आहे आणि तशी खूप जास्त भूक लागलेली असते आणि त्याला समोर दिसावं, त्याला खाता यावं म्हणूनच मी तिथे ठेवलं आहे. फक्त मला एकच भीती आहे, ती घेताना कंटेनर पडू नये. पण आता पडलं तरी चूक त्याची नसणार आहे किंवा माझीही नसणार आहे. शेवटी काचेचं कंटेनर आहे, ते पडलं फुटलं तर दोष कोणाचाच नाही, हे मी आधीच स्वतःला सांगितलं आहे. रियांशला अजूनपर्यंत सांगितलं नाही आहे बरं का. त्याला सांगितलं आहे की सांभाळून घे, अजिबात पडलं नाही पाहिजे. संध्याकाळचा चहा ठेवलाय आणि चहा होतोय तोपर्यंत बाकीची थोडी कामं करायची आहे. शेंगदाणे भाजून घेते आणि आणखी काही सामान होतं ते काढायचं होतं. आता जे मी मोठे कंटेनर आणले ना, तर मोठ्या कंटेनरपेक्षा मला असं वाटतं की आपल्याकडे छोटे, म्हणजे अर्धा किलो एवढं सामान बसेल ना, एवढे जास्त कंटेनर असले पाहिजे. कारण डाळी म्हणा किंवा बाकीचं जे सामान आणतो ते अर्धा किलो असतं. कारण मी असं खूप सामान आणून ठेवत नाही. बाकी रवा, शेंगदाणे, पोहे हे जास्त क्वांटिटीमध्ये असतं आणि डाळ, तांदूळ, पीठ यासाठी तर आपण मोठे डब्बेच वापरतो. बाकी जे प्रोटीनचे डबे आहेत ना, ते माझं सध्या वापरणं चालू आहे, कारण त्याची क्वालिटी पण चांगली आहे आणि खूप जास्त सामान पण त्यात येतं. घरात एवढं गरम होतंय की बाहेर पडायची इच्छा झाली होती. चहा घेतल्यानंतर मस्त तयार झालो आणि बाहेर पडलो. इतका मूड फ्रेश होता. पण ते आपण म्हणतो ना, ते अगदी खरं आहे. बाहेर पडलो की नवरा बायकोचं भांडण सहसा होतं आणि त्याला काही मोठ्या कारणाची गरज नसते, अगदी छोटं कारण पुरेसं आहे. तसंच झालं. छोट्या कारणावरून थोडंसं आमचं वाद झाले आणि त्यानंतर इतका मूड ऑफ झाला ना की पुढे काही व्हिडिओ शूट करायची इच्छाच राहिली नाही. गुड मॉर्निंग अगेन. कालचा व्हिडिओ मला काही शूट करता आला नाही. काल बाहेर गेलो आणि बाहेर गेल्यानंतर सहसा जे हजबंड वाईफमध्ये होतं तेच आमच्यात झालं. सो नंतर काही व्हिडिओ शूट करायची इच्छा झाली नाही. बट लेट इट बी, ते काही विशेष नाही आहे, ते होत राहतं. आज खूप छान दिवस आहे. सो सगळ्यात आधी विशिंग यू अ व्हेरी हॅपी मदर्स डे टू ऑल ब्युटिफुल मदर्स. आता खरं सांगायचं तर आई बनणं हीच स्त्रीच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे, सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. म्हणजे त्या 9 महिन्यापासून सुरू झालेला तो प्रवास, डिलिव्हरीच्या वेदना आणि त्यानंतर जेव्हा आपलं बाळ हाती येतं तो क्षण, तो अनुभव, हे सगळं आपल्याला एक्सपिरियन्स करायला मिळालं, हीच आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठं गिफ्ट आहे. आणि आता
जेव्हा तो क्षण आपण अनुभवतो त्यानंतर खरं स्त्रीचं आयुष्य चालू होतं. त्यानंतर आपली एक वेगळी लाईफ चालू होते. म्हणजे मुलांचं हसणं, रडणं, मुलांचा पहिला शब्द, पहिलं पाऊल, पहिलं आई किंवा मम्मा म्हणणं, हे सगळं आपल्याला ना असं ताजं, नवीनच वाटायला लागतं. आपण ते कधीच विसरत नाही. आणि या सगळ्यांमध्ये ना खरी जर्नी जसं मी म्हटलं की आपली चालू होते. खरा प्रवास आपला इथून चालू होतो. म्हणजे कधी आपण रडतो, कधी हसतो, कधी थकतो आणि तरीही चेहऱ्यावर स्माईल असते. हे सगळं आपण आपल्या मुलांसाठी करत असतो. आणि आई झाल्यानंतर एक गोष्ट जी कळते ती म्हणजे आपल्यापेक्षाही आपण जर आणखी कोणावर प्रेम करत असतो आपल्यापेक्षा, तर ती म्हणजे आपली मुलं. सो मी एवढंच म्हणेल की आजचा दिवस तर मस्तपैकी सेलिब्रेट कराच, पण स्वतःला सुद्धा ॲप्रिशिएट करा. कारण असं कोणीतरी आहे की जे तुम्हाला आई म्हणतंय आणि खरं सांगू आई म्हणणंच मला वाटतं की सगळ्यात मोठी ओळख आहे आपली. सो जस्ट फॉरगॉट की विसरा कोण काय बोलतंय, कोणी काय म्हटलंय किंवा कोणी काय केलंय आपल्यासाठी. आपण आपल्या मुलांसाठी काय करू शकतो, त्यांना कसं घडवू शकतो याचा विचार करा अँड सेलिब्रेट करा. आणि खरं सांगू आजचा दिवस आपण आणखी जास्त स्पेशल बनवू शकतो जेव्हा आपण स्वतःभोवती झालेले काही इनविजिबल बॅरियर तोडायला सुरुवात करतो. म्हणजे लोक तुमच्या पॅरेंटिंगवर बोलतील, तुमच्या मुलांवर बोलतील, तुमच्या डिसिजनवर सुद्धा बोलतील, पण प्रत्येक वेळी एक्सप्लेनेशन द्यायची गरज नसते. जर तुम्हाला कोणी कमी दाखवत असेल किंवा मेंटली डिस्टर्ब करत असेल तर स्वतःसाठी उभं राहायला शिका. आई झाल्यानंतर ना आपण सगळ्यांना प्रायोरिटी देतो, पण स्वतःला कुठेतरी मागे सोडतो. आता सेल्फ केअर म्हणजे सेल्फिश असणं नाही हे आपल्याला माहिती आहे, पण तरीसुद्धा आपण तिकडे लक्ष देत नाही. आणि ऑनेस्टली परफेक्ट मॉम नावाचे असं काहीच नसतं. तुमच्या मुलांना फक्त तुम्ही हव्या असता. आता आई वर्किंग असली तरीसुद्धा गिल्ट येतं, आई घरी असली तरीसुद्धा गिल्ट येतं, आणि गिल्ट येत नसेल तर बाकीचे लोक तिला ते फील करून देतात. म्हणजे कधी कधी लोक म्हणतात की आम्ही सुद्धा मुलं वाढवली आहेत, तू काही वेगळी नाही आहेस. पण फक्त त्या आईला माहिती असतं की तिने किती सॅक्रिफायसेस केले आहे, किती रात्री जागून काढलेले आहे, स्वतःची स्वप्न बाजूला ठेवली आहे फक्त मुलांच्या फ्युचरसाठी. प्रत्येक मॉमची स्टोरी जरा वेगळी असते. काहींना खरंच सपोर्ट मिळतो तर काहींना फक्त टोमणे मिळतात. पण आई बनणं म्हणजे स्वतःची आयडेंटिटी हरवणं नाही आहे. तुमची स्वप्न, तुमचा हॅपीनेस, तुमचं अस्तित्वसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून जर कोणी तुम्हाला कमी समजत असेल तर त्यांच्या शब्दांपेक्षा स्वतःवर विश्वास ठेवा. कारण दिवसाच्या शेवटी तुम्हाला माहीत असतं तुम्ही तुमच्या मुलांसाठी किती मनापासून प्रयत्न करत आहे. सो अगेन हॅपी मदर्स डे टू एव्हरी ब्युटिफुल मॉम. दिवसभरात मी काहीच शूट केलं नाही कारण आम्ही इतका टाईमपास केला तिघांनी मिळून. सुट्टीचा दिवस होता, TV बघणं, गप्पा गोष्टी, खाणं पिणं हेच होतं. त्यामुळे काही शूट करताही आलं नाही. आता संध्याकाळची वेळ आहे. मला ना सकाळीच जायचं होतं मंदिरात. मदर्स डे आहे म्हणून नाही, पण खूप दिवस झाले गेले नाही. आज माझ्या मनात आलं, म्हटलं चला जाऊन येऊया. पण सकाळी रियांशने आंघोळीसाठी खूप उशीर केला आणि दुपार झाली, म्हणजे थोडं लेट झालं की मग काही जायची इच्छा होत नाही. आता तो तयार आहे, मी तयार आहे. मी जरा जास्त गप्पा मारल्या ना तर त्या गप्पांचं रूपांतर कधी म्हणजे भांडणात होईल किंवा कधी आमचं वाजेल ना काही सांगता येत नाही. तसंच काहीसं झालं असतं. पण म्हटलं नको, संध्याकाळची वेळ आहे, मस्त आपण एका कामासाठी चाललो आहे. तर पटकन तयार झालो आणि त्यानंतर जवळ दत्त मंदिर आहे, तर खूप दिवसानंतर तिथे आज आलो होतो. मंदिर एवढ्या जवळ असून इतके दिवसानंतर आम्ही आलो होतो आणि मला तर खूप छान वाटलं. ते आपण म्हणतो की घरीच देव आहे, मंदिरात जायची गरज नाही. पण खरं सांगते, मंदिरात जाऊन इतकं प्रसन्न वाटतं. मला तरी वाटलं की माझे सगळे निगेटिव्ह विचार पॉझिटिव्हिटीमध्ये बदलले. बाहेर पडलो तर अश्विनची चप्पल चोरीला गेली होती. म्हटलं बरंच झालं. मला खरंच आनंद झाला होता. मी असं काही बोलले नाही, पण मला वाटलं जाऊ दे, बला टल गई. कारण आमचं मागच्या 2-3 दिवसापासून ना बोलतो आम्ही आणि ते वादातच रूपांतर होतं. म्हटलं जाऊ दे, माझी पण बला मी तिथेच सोडते आणि मी पण जरा नवीन चपला घेते. ते म्हणतात ना चप्पल चोरीला गेली, ते काहीतरी म्हणतात, मला नेमकं आठवत नाही आहे. पण मला घरात घालायची तशीही चप्पल घ्यायचीच होती, म्हणून मी ती पण घेतली आणि बाहेर घालण्यासाठी असा एक कम्फर्टेबल शूज पण घेतला. आणि बाहेर जेवणाचा आमचा काहीच प्लॅन नव्हता. अश्विन आम्हाला बोलले की चला आज बाहेरच काहीतरी खाऊया, जेवायचं नाही आहे, फक्त असं चटरपटर काहीतरी खाता येईल. आणि आम्ही दोघांनी हो म्हटलं. आता मी कधी कधी नाही म्हणत असते, रियांश कधीच नाही म्हणत नाही. पण म्हटलं जसा मी विचार केला होता की बला टल गई, तशा टाईपचं जे होतं ना तसं मला एकदम फील झालं आत्ता.
हे काही मी तुम्हाला वेगळं सांगत नाही आहे, सगळ्यांनाच माहिती आहे नवरा बायकोचं नातंच असं असतं. छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं होतात, रुसवे फुगवे होतात, कधी तुझ्याशी बोलायचं नाही इथपर्यंत सुद्धा जातं. पण कितीही भांडलो तरी दिवसाच्या शेवटी काळजी मात्र एकमेकांची असते, कारण हे नातंच असं असतं. तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. कधी टॉम अँड जेरीसारखं भांडणारं तर कधी एकमेकांशिवाय अपुरं वाटणारं. आणि खरं प्रेम कदाचित हेच असतं. सगळा राग, भांडण, मिसअंडरस्टँडिंग एवढं असूनही परत एकमेकांकडेच येणं. तुमच्या बाबतीत असं होतं का? मला कमेंट करून सांगा. तुमच्या बाबतीत खरं तर विचारायला नको, सगळ्यांच्या बाबतीतच असं होत असेल असं मला वाटतं. बाकी तुम्ही कमेंट करा मला. चला, भूक लागली होती आणि आमच्या दोघांचं काहीतरी असं खेळणं चालू आहे. कशाचं तरी त्याला कन्फ्युजन असतं, तेव्हा रॉक पेपर सीझर आमचं असं खेळणं चालू असतं. फायनली आमचं जे फूड होतं ते आलं. चला आता आम्ही मस्तपैकी आमचा डिनर एन्जॉय करतो आणि तुम्हाला उद्या भेटते. आजचा व्हिडिओ कसा वाटला, रिलेटेबल वाटला का? नक्की मला कमेंट करून सांगा. मग ते मदर्स डेबद्दल असू देत किंवा नवरा बायकोबद्दल असू देत. चला, बाय.